संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी 1 जून पासून संपावर गेला असून दिनांक 5 जून रोजी शेतकरी वर्गाने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देऊन आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी बंदची हाक दिली होती। हाकेला साथ देत दौंड शहरात भाजी व्यापाऱ्यांनी ही भाजी मार्केट बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला। यामध्ये शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकांबरोबर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी नेहा जगताप यांनी। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। दौंड शहरातला सगळं मोठे बाजारपेठ एक ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जो बाजारपेठ जो शेतकऱ्यांचं आज म्हणणं होतं जो 5 जूनला कडकडीत बंद ठेवावे, ती एक ठिकाणी दौंड शहरामध्ये त्याचे पालन करण्यात आलेले आहे। एक ठिकाणी कडकडीत बंद करण्यात आलेले आहे। ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण बाजार पूर्णपणे बंद। आता आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकून घेतले। आता जे व्यापारी आहे त्यांच्याकडून विचारले जो बाजारभाव काय चालले। सध्या बाजाराची परिस्थिती अशी आहे की पहिल्यांदा संपाच्या अगोदर जी वस्तू आपल्याला 10 रुपयामध्ये भेटत होती ती आता सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याकडनं शेतकरी म्हणतोय की संप आहे आणि शेतकरी माल येत नाही, पण शेतकरी माल ज्याच्यावर कर्ज आहे तो संपामध्ये सहभागी आहे आणि ज्याच्यावर कर्ज नाही तो काय करतो, स्वतःचा माल काय फेकून देणार आहे का? आम्हाला कर्जाशी काय घेणं, कारण आमच्या अंगावर काही कर्ज नाही। त्यामुळे शेतकरी काय करतो, कुठूनही अंडरग्राउंड रस्त्याने म्हणा काही म्हणा कुठल्याही मार्गाने तो माल आणून देतो। पण शेतकरी ज्यावेळेस माल आणून देतोय त्यावेळेस आम्ही घेतो, पण तो शेतकरी काही माल आपल्याला कमी भावात देत नाही। ज्यावेळेस परिस्थिती 10 रुपये किलोची होती म्हणजे संपाच्या अगोदर, आताची परिस्थिती काय ते शेतकरी 15 ते 20 रुपये किलो मागं 1 किलो मागं 15 ते 20 रुपये दराने वाढून पैसे घेतोय। म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या मरण कोणाचं झालं, ज्याच्या अंगावर कर्ज होतं तो राहिला बाजूला, पण ज्याच्या अंगावर कर्ज नाही तो मगर मस्त, त्याला काय याच्याशी घेणं देणं नाही। शेतकऱ्यांनी जर खरंच त्यांचा न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला की आत्महत्या प्रकार थांबले पाहिजे, दुसरी गोष्ट कर्जमाफी झाली पाहिजे, याच्यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित आम्ही व्यापारी असून आम्हाला काय घेणं देणं नाहीये शेतकऱ्यांचं काय हाल होतं काय नाही, पण तरी सुद्धा आम्ही सहभागी होतोय त्यांच्यामध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन आम्ही त्यांना परिपूर्ण पाठिंबा देतोय। आमचे नेते मंडळी थोर मोठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीरजवळ बाबा जगदाळे यांच्या समेत आम्ही त्यांना परिपूर्ण पाठिंबा दिला। दौंड शहर हे परिपूर्ण बंद केलेले आहे। आम्ही कुठलेही दुकानं चालू नाही, बंद आहे सगळे। पण ह्याचा शेतकऱ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे, एकनिष्ठ राहिलं पाहिजे। असं एक शेतकरी इकडे एक शेतकरी तिकडे असं नाही झालं पाहिजे। तो शेतकरी काय करतोय की माझ्यावर कर्ज आहे म्हणून मीच फक्त ते मोर्चामध्ये सहभागी होते, संपामध्ये सहभागी, पण बाकीचे शेतकरी तसं करत नाही। आणि राहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची अशी की 2-3 दिवसापूर्वी काय केलं की ट्रकाने माल फेकून दिला, नासधूस केली, उधळपट्टी केली। हा काय प्रकार झालेला नाही पाहिजे। मला काय म्हणायचं, ज्यांचा माल आलेला आहे त्यांचा माल कसा आलेला आहे की त्यांच्यावर काही कर्ज नाही काय नाही, तो शेतकरी माल तुम्ही काय करा, हा माल विकू नका। शेतकऱ्यांना पण ते प्रश्न विचारले, व्यापाऱ्यांना पण विचारले, आता विचारूया आम नागरिक ज्यांच्याकडे जो फटका बसते आम नागरिकांना, त्यांचं म्हणणं काय? आज आम्ही कोबी खरेदी करतो, पहिले 20 रुपये किलो होता, आज 40 रुपये। शेतकरीमुळे हा सगळं झालंय। शेतकरी म्हणतो आम्हाला कर्ज माफ करा आणि आम्हाला पाठिंबा द्या, त्यांना पाठिंबा द्यायचा आणि आम्हीच कर्ज आम्ही महाग वस्तू खरेदी करायची का? आता तुम्ही म्हणता हे शेतकरी आणून देतो माल, हे बाहेरनं माल कशाला? मग सगळं बंद करायचं, सगळं बंद करा। आज कोबी 50 रुपये किलो घ्यायचा, 10 रुपयाला कोबी 50 रुपये, हा कसं काय महाग झाला? ह्याच्यामुळे शेतकऱ्यांमुळेच महाग झाला ना। आम्हाला काय परवडतं आता 200 रुपये दिवसात कमवायचे आणि इथं 200 रुपये मंडत घालायचे, काय राहिले शिल्लक आमच्याकडं? एवढं महाग सगळं झालं। हे सगळं भाजी मंडई एवढी महाग, कोथमीर 25 रुपये डगगड्डी, काय करणार? सामान्य माणूस कुठून एवढा पैसा घेऊन येणार? 200 रुपये रोजाने काम करणार आणि इथं एवढे पैसे घालवणार, मग घरी दुसऱ्यांना काय सांगणार? याच्यामध्ये ड्रायव्हरांना किंवा त्यांच्या माल वाहतुकीला काही नुकसान करणार नाही। फक्त रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आजच्या दिवस सगळ्यांनी संपामध्ये सहभागी व्हा। असं नाही की 4 दिवस यांना प्रेशराईज करून सांगितलं की साईडला घ्या। ज्याने तरी सगळ्यांच्या घरी शेती आहे, मी शेतकरी कुटुंबातलाच आहे, मी ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतो, मी माझ्या गाडीवरनं मी ऑफिस बंद करून चालू। याचं कारण असं आहे की एक दिवस शेतकऱ्यांसाठी वन डे शेतकऱ्यांसाठी द्यायला कोणाच काय प्रॉब्लेम नाही आणि याच्या अजून म्हणजे लोकांनी त्याचं विपरीत परिणाम कुणी करणार नाही आहे। बट सगळ्यांनी स्वतःच्या मनाने स्वयंस्फूर्तीने लोकांना सांगितलं पाहिजे एक दिवस शेतकऱ्यांसाठी दिला काय प्रॉब्लेम नाही।